नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत। तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही गॅस वापरत असाल, आत्ताची बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे। जर तुम्ही हे काम नाही केलं तर पुढील 2 जून पासून तुमच्याकडे पैसे असून देखील तुम्हाला गॅस भेटणार नाही। तर तुम्हाला जर महत्त्वाचं तुम्हाला काम करावं लागणार आहे, कोणतं काम करावं लागणार याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। पण तुम्हाला गॅस सुद्धा मिळणार आहे। पण गॅस सिलेंडरवर आता नवीन नियम लावण्यात आले आहेत। ते कोणते नियम आहेत, काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता नवीन रूल्स 1 जून पासून आणि 2 जून पासून लागू होणार आहेत। त्यासाठी आता कोठे जावं लागणार आहे, तुम्हाला कोणते कोणते काम करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मग तुम्ही स्वयंपाक कसा करणार, पण नक्कीच विचार करणार असाल तर तुमच्याकडे गॅसच नसेल तर तुम्हाला आता स्वयंपाक कसा करायचा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल। पण तुम्हाला 2 जून पासून हे काम नाही केलं तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला पैसे असून देखील तुम्हाला गॅस भेटणार नाहीत। आता तुम्हाला कोणकोणते नियम लावावे लागणार आहेत, कोणते कोणते काम करावं लागणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुम्ही काम नाही केलं तर महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे सांगितले की तुम्ही ज्याचे गॅस आहेत ते गॅस त्यांना भेटणार नाहीत। गॅस सिलेंडर बाबत 3 नियम आता पूर्ण देशभरात लागू करण्यात आले आहेत। खाजगी तेल कंपन्यांकडून गॅसचे दर देखील वाढले आहेत। गॅसचे दर वाढल्यामुळे नागरिकांना आता चिंता निर्माण झालेली आहे। तर अजून एक नवीन नियमानुसार एक काम तुम्हाला आता करावं लागणार आहे। जर तुम्ही ते तात्काळ काम नाही केलं तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणे देखील मुश्किल होईल। पैसे असून देखील तुम्हाला गॅस मिळणार नाही, कारण आता नियम बदलला आहे। गॅस सिलेंडर बाबत तुमचं गॅस कनेक्शन आहे ते आता तात्काळ करा, अन्यथा तुमचं गॅस कनेक्शन देखील होणार नाही। त्यामुळे हे आता सर्वात मोठी महत्त्वाची बातमी, 1 जून पासून 3 नियम लावू लागलेत। आता 3 नियम कोणकोणते आहेत लगेच सांगणार आहे। तसेच गॅस सिलेंडर बाबत तिसरी अतिशय आनंदाची बातमी देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता नवीन कडक कोणकोणते 3 नियम लावण्यात आले आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही सांगितलेले काम तात्काळ केलं तर गॅसचा वाढू किमतीचा तुम्हाला फटका बसणार नाही। त्यामुळे तुमच्या घरामध्ये गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुम्हाला या 3 नियमाचं पालन करावं लागणार आहे। या 3 गोष्टी तुम्ही नाही केल्या तर लगेच तुम्हाला कारवाईला सुद्धा सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुम्हाला स्वयंपाकाला गॅस मिळणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहेत, काय करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळं हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे, कारण की आता अतिशय महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही ऐकली नाही तर तुमच्याकडे पैसे असून देखील तुम्हाला गॅस मिळणार नाही, कारण सरकारचा नियमच बदलला आहे। केंद्रीय पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्री याने देखील माहिती दिलेली आहे। एक विशेष प्रक्रिया तुम्हाला लगेच करायची आहे, ती जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला गॅस मिळणे देखील मुश्किल होईल। हे जर काम तुम्ही गॅस महाग झाला हे तुम्हाला माहीत देखील असलं तर त्या किमतीतच तुम्हाला मिळणार आहे, हे सुद्धा आनंदाची बातमी आहे। ते सुद्धा तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळं माझ्या गॅस सिलेंडर वापरकर्त्यांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। कोणकोणते तुम्हाला 3 नियमाचं पालन करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तुम्ही जर घरामध्ये कोणत्या प्रकारचा गॅस वापरत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे 3 नियम लावले जाणार आहेत। त्यामुळं ते 3 नियम कोणते आहेत, गॅस सिलेंडर आता पुढे मिळणार की नाही ही प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे। तात्काळ ही प्रक्रिया करा, अन्यथा पैसे असून देखील तुमचं गॅस सिलेंडर आहे तो गॅस सिलेंडर मिळणार नाही। ते भारतीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह, केंद्रीय पेट्रोलियम तसेच नैसर्गिक गॅस मंत्री यांची माहिती गॅस सिलेंडरच्या बाबतीत आता त्यांनी कडक नियम करण्यात आलेले आहेत। आता कोणते कडक नियम आहेत लगेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळं लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। त्यामध्ये कोणकोणते नियम आहेत लगेच सांगतो। तसेच महाराष्ट्र शासनाची एक अशी अनोखी योजना सुरू झाली, तर गॅसच्या माध्यमातून गॅस सिलेंडर महाग झाला तर देखील तुमच्यासाठी काही फरक पडणार नाही। जर या योजनेचे लाभार्थी तुम्ही झाला तर तुम्हाला गॅस महागात झाला तर तुम्हाला हाय त्या रेटमध्ये मिळेल। पण व्हिडिओच्या शेवटी आम्ही सांगू, पण तत्पूर्वी गॅसचे रेट वाढलेले आहेत। गॅसचे रेट वाढले
या महिन्याची सुरुवात देखील झाली, पण तुम्हाला महत्त्वाचं काम काय करावं लागणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला गॅसचे दर वाढले तरी आत्ताचा जो रेट आहे त्या रेटमध्ये तुम्हाला जो सिलेंडर गॅस आहे तो सिलेंडर गॅस तुम्हाला भेटू शकतो. आधीपासूनच गॅसच्या किमतीत वाढ झालेली आहे. सरकारी तेल कंपन्या म्हणजेच इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम, दुसरं पाहायला गेलं तर HPCL, BPCL आणि इंडियन ऑइल यांच्या किमती देखील वाढल्या आहेत. गॅस सिलेंडरच्या नवीन किमती लागू झाल्या आहेत. कमर्शियल आणि गॅस सिलेंडरच्या किमतीत 39 रुपयाची वाढ झालेली आहे. मुंबईमध्ये जे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 1600 रुपयाची वाढ झाली आहे. आता तुम्हाला वाढत्या किमती पाहून सरकारने सुद्धा याच्यावर विचार करायची सुरुवात केलेली आहे. आता ही वाढ तुमचं बजेट बिघडू शकते, पण अजून एक खास बातमी आहे, ती तुमचा दिलासा वाढवू शकते, आनंदित करू शकतो. ते म्हणजे गॅस सिलेंडरच्या बाबतीत आता दुसरी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. गॅस सिलेंडरसाठी एक महत्त्वाची दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने 2024-25 आर्थिक वर्षासाठी जी अन्नपूर्णा योजना जाहीर केली आहे, जी योजना तुम्हाला माहीत देखील असेल, पण यात आता सर्वात मोठा बदलसुद्धा करण्यात आले आहेत. आता बदल कोणता करण्यात आलेला आहे त्यासाठी तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता ही वाढ तुम्हाला जे गॅस सिलेंडर महागला आहे त्याचं तुमचं जो महिन्याचं बजेट आहे बजेट सगळं बिघडू शकतं. यामध्ये तुम्हाला जी अन्नपूर्णा योजना आहे त्या अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला 3 गॅस मिळण्याची बातमी तुम्ही ऐकली असेल. मग हे 3 गॅस फ्री कोणाला मिळणार, यासाठी काय पात्रता आहे, पण तत्पूर्वी एक अशी प्रक्रिया आहे तुम्हाला तात्काळ करणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा तुमच्याकडे पैसे असूनही देखील गॅस मिळणार नाही. केंद्र सरकारने नियम बदलला आहे, पण तत्पूर्वी मुख्यमंत्री यांनी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस फ्री सिलेंडर मिळणार आहेत. आता तुम्हाला विचार पडला असेल, 1, 2, 3 गॅस मोफत मिळण्याचा सिलेंडर योजनेचा फायदा नेमका कोणाला मिळेल आणि तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती देखील या व्हिडिओमध्ये देणार आहे. अन्नपूर्णा योजना आहे, ज्या अन्नपूर्णा योजनेत देखील सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. मग तुम्हाला जे 3 गॅस मिळणार आहेत त्या 3 गॅसचा लाभ कसा घ्यायचा, ते कोणते बदल करण्यात आले आहेत अन्नपूर्णा योजनेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळं तुम्हाला सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे. जे गॅस कनेक्शन आहे ते गॅस कनेक्शन कोणाच्या नावावर करायचं, पुरुषाच्या नावावर करायचं की महिलाच्या नावावरच करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहेत. अनेक लोकांच्या मनामध्ये डाऊट देखील भरपूर आहेत, पण सांगतो की या योजनेचा लाभ कसा मिळेल त्यासाठी महत्त्वाचे अट आहेत, ते म्हणजे जे गॅस कनेक्शन आहे महिलेच्या नावावरनं करणं हे अतिशय गरजेचं आहे. गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल ते सर्वात अगोदर महिलेच्या नावावर करून घेणं हे अतिशय महत्त्वासाठी, त्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सांगतोय. पण सगळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत आणि माझी लाडकी बहीण योजनेतील जे लाभार्थी आहेत, एक तर त्यांना एकाच गोष्टीचा लाभ घेता येऊ शकतो. एक आणखी खास गोष्ट म्हणजे या योजनेतून गॅस सिलेंडरमधून अनुदान थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी कोणत्या किमती मिळणार आहेत आणि नेमकं कसं करायचं याची देखील संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे. लगेच 5 मिनिटाच्या आतमध्ये हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा. पण प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून 300 आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 530 असा 830 रुपये तुम्हाला सबसिडी मिळत असेल तर एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येतील. आणि गॅस सबसिडीचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही पात्र आहात का हे सुद्धा तुम्हाला पाहावं लागेल. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शेवटच्या मिनिटात मिळेल. पुरुषाच्या नावावर गॅस असेल तर काय करायचे, छोटीशी गोष्ट करायचे, तुम्हाला गॅसच्या ऑफिसमध्ये जाऊन पैसे देऊन सिलेंडर घ्यायचा आहे. पण तरी देखील तुम्हाला जो गॅस सिलेंडर मिळणार नाही, कारण महत्त्वाचं काम म्हणजे आता नियमात बदल देखील करण्यात आले आहेत. हे काम जर तुम्ही नाही केलं, कदाचित उद्या तुमचा गॅस सिलेंडर संपला असेल तर उद्या देखील तुम्हाला गॅस मिळणार नाही. ते तुम्हाला तात्काळ काम करायचं आहे, ते म्हणजे तुमच्या गॅसची EKYC प्रक्रिया आहे, ज्यामध्ये खूप मोठे बदल करण्यात आलेले आहेत. तर तुम्हाला ते कोणत्या ठिकाणी मिळणार आहे, त्याला तेल मार्केटिंग कंपनी आहे, त्या कंपनीमधील एक प्रक्रिया लागू केली आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे LPG गॅस सिलेंडरचा योग्य वापर आणि बनावट खात्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सर्वात तुम्हाला महत्त्वाचं काम करावं लागणार आहे ते म्हणजे
तुमच्या गॅस सिलेंडर अकाउंटची KYC कंप्लीट करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे। त्यामुळं केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त योजनेने तुमच्या गॅस सिलेंडरच्या अकाउंटची KYC कंप्लीट करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे। तुम्ही तर तुमच्या गॅस सिलेंडरच्या अकाउंटची KYC कंप्लीट नाही केली तर तुम्हाला पैसे देऊन देखील तुम्हाला घरामध्ये वापरायला गॅस सिलेंडर भेटणार नाही। त्यामुळे ही सर्वात मोठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, तुमची KYC कंप्लीट करून घ्या। तर दुसरं महत्त्वाचं काम, मग आता तुम्हाला या योजनेचा मोफत गॅस तर घ्यायचा असेल तर तुम्हाला जो नवऱ्याच्या नावावरती जो गॅस असतो ते गॅस कनेक्शन महिलेच्या नावावरती करून तुमच्या कोणत्याही घरातील महिला सदस्याच्या नावावर करून घेणं अतिशय गरजेचं आहे। त्यामुळं तुम्हाला मोफत उज्ज्वला गॅस योजनेचे पैसे आणि जे अन्नपूर्णा योजना आहे या योजनेचे पैसे टोटल तुम्हाला 830 रुपये तुमच्या अकाउंटवरती जमा होतील आणि मोफत गॅस तुमच्या घरामध्ये सुद्धा येऊ शकतो। जर जी वाढलेली रक्कम आहे त्याचा तुम्हाला फटका सुद्धा तुम्हाला घरामध्ये बसणार नाही। त्यामुळं हे सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळं अन्नपूर्णा आणि उज्ज्वला गॅस योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेऊन तुम्ही या योजनेचा लाभ देखील सुद्धा करू शकता। तुम्हाला महत्त्वाचं पती किंवा पत्नीपैकी एकाला गॅस कनेक्शन आपल्या नावावर ठेवायचं असेल तर ते ट्रान्सफर करून घेण्यासाठी मग ज्यावर तुमच्या नावावर गॅस कनेक्शन नसल्याचे कळते अनेकदा आपण ते इतर ठिकाणी स्थलांतरित होतात आणि पत्नीचे घराची मुख्य रहिवासी बनते, त्यामुळे गॅस कनेक्शन देखील बनलं जातं। बऱ्याच वेळा केंद्र सरकारकडून महिलेच्या नावावर ते असणाऱ्या कनेक्शनसाठी सरकारकडून अनुदान दिले जाते, त्यासाठी देखील गॅस कनेक्शन हस्तांतरित आवश्यक असते। त्यासोबत सरकारकडून उज्ज्वला गॅसधारकांना 300 रुपये अनुदान वितरित केले जाते आणि आता राज्य सरकारने देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना सुरू केली आहे। आता आपल्या गॅस वितरकाकडे शक्यतो गॅस कनेक्शनच्या हस्तांतरणाची वेगळी आवश्यकता आणि प्रक्रिया असतात। पहिली पायरी म्हणजे आपल्या जवळील गॅस कंपनीच्या नियमाचे पालन करून आपल्या आवश्यक असणारी ती प्रक्रिया पूर्ण घेणं हे अतिशय गरजेचं आहे। त्यासाठी महत्त्वाचं काम, त्यासाठी ओळखपत्र लागतं, ते म्हणजे तुमचं आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड सारख्या ही ओळखपत्र तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे। आपल्याला महत्त्वाचं ओळख पटवण्याचा जो पुरावा आहे हा पुरावा आपल्याकडे असणं हे अतिशय गरजेचं आहे। ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड या डॉक्युमेंटपैकी एक कागदपत्र तुमच्याकडं असणं हे अतिशय गरजेचं आहे। दुसरा महत्त्वाचं काम ते म्हणजे पत्त्याचा पुरावा। आपल्याला लाईट बिल, भाडे करार, प्रॉपर्टी डीडद्वारे पत्त्याचा पुरावा देखील तुम्हाला आवश्यक असेल, ज्यामध्ये सध्या आपण राहत असलेल्या जागेची ओळख सिद्ध होते। विवाह प्रमाणपत्र जे नाते प्रमाणित करते, जे पती आणि पत्नी याची ओळख सिद्ध करते, ज्यामुळे व्यक्तीच्या नावावर कनेक्शन करायचे त्यांचे नातेसंबंधसुद्धा स्पष्ट होते। त्यामुळे तुमचं विवाह प्रमाणपत्रसुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे। पत्त्याचा पुरावा देखील तुम्हाला सांगितला आहे, त्यासाठी तुम्हाला लाईट बिल किंवा भाडे करार किंवा प्रॉपर्टी डीड तुम्हाला तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट असलं तर चालेल। तुम्हाला हे तुमची कागदपत्र सांगितली तर सध्या गॅस कनेक्शनची माहिती ट्रान्सफर तुम्ही सुद्धा करू शकता। आता विद्यमान गॅस कनेक्शनसाठी तुम्हाला ओळखपत्र, खाते क्रमांक, कनेक्शन क्रमांक आवश्यक आहे। त्यासोबतच गॅस कनेक्शन बुक देखील तुम्हाला जोडणं अतिशय गरजेचं आहे। तुम्हाला ट्रान्सफर विनंती अर्ज करावा लागेल, हा गॅस वितरकाकडे उपलब्ध असतो। आपण हा अर्ज वितरक कंपनीकडे देऊ सुद्धा शकतो। गॅस कंपनीकडून कनेक्शन ट्रान्सफर करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण पूर्ण करून तुमच्या अकाउंटमध्ये जी अन्नपूर्णा योजनेचे पैसे आहेत, नंतर तुमचे जे उज्ज्वला योजनेची केंद्र सरकारची जी उज्ज्वला योजना आहे या योजनेचे पैसे आहेत ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होऊन जो तुमचा गॅस आहे, सिलेंडर गॅस आहे जो महिन्याचा, तो तुम्हाला मोफत तुमच्या घरामध्ये भेटू शकतो। त्यामुळे तुम्हाला महत्त्वाची 2 कामे करावी लागणार आहेत। जी उज्ज्वला योजना आहे या उज्ज्वला योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायला लागेल आणि जी महाराष्ट्र सरकारची जी अन्नपूर्णा योजना आहे या अन्नपूर्णा योजनेचा देखील तुम्हाला लाभ घ्यावा लागणार आहे। तर दोन्ही योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला टोटल 830 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात आणि तुम्ही या गोष्टीचा देखील लाभ घेऊ शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।